10 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलं होतं. त्या व्हिडिओमध्ये मी असं स्पष्ट सांगितलं की 2026 मध्ये कांदा बाजारभाव 5,000 रुपयेपर्यंत जाईल आणि जून महिन्यामध्ये बाजारभाव जंप होण्याची शक्यता आहे. तर आणि हे व्यापाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मला अपडेट भेटलं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट मी सर्व शेतकऱ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलो. आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही पाहिला असाल सर्व मार्केट जे नाशिक, नगर, मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर हे सर्व मार्केट आता वाढलेले आहेत. आणि मी असाच आपल्या चॅनलच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत निशुल्क प्रमाणे पोहोचवत राहतो आणि पोहोचवत राहीन. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. आणि खूप शेतकऱ्यांचे मला कॉलद्वारे प्रश्न येत आहेत की बाजारभाव खूप वाढलेले आहेत, बाजारभाव अजून वाढतील का, वाढलेले बाजारभाव परत रिव्हर्स होतील का, आणि जे युद्धामुळं परत अडचण येऊ शकते का, जे डिझेल पेट्रोल परत कमतरता पडेल का, हे सर्व प्रश्न आहेत. आणि जून महिन्यामध्ये बाजारभाव कसा राहतील, तर हे सर्व प्रश्नाची मी उत्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि का तुमचे काही प्रश्न असतील तर इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉलद्वारे किंवा कमेंटमध्ये मला प्रश्न विचारू शकता. मी प्रत्येक कॉल आणि कमेंटचं उत्तर देत असतो. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मागच्या आठवड्यामध्ये जसं तुम्ही पाहिलात जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये जे नाफेडचं अपडेट आहे त्यांनी सांगितले पण दरवर्षीप्रमाणे आपण अहिल्यादेवींची जयंती साजरा करतो. 301वी जयंती होती, त्या निमित्ताने आपण 3,000 लोकांचा भव्य महाप्रसाद आणि तुळजापूर आई यांचा देखावा स्टँडिंग शो केलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये आपले मार्केट कमिटीचे चेअरमॅन दिलीप माने साहेब यांची पण उपस्थिती होती. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोटे, परत जे महापौर आहेत, उपमहापौर आहेत आणि अन्य जे नगरसेवक आहेत त्यांची उपस्थिती होती. तर 2 दिवसाचा कार्यक्रम होता, 30 आणि 31 तारखेला. त्यामुळं मी त्या कार्यक्रमच्या तयारीमध्ये व्यस्त होतो, बिझी होतो. त्यामुळं मी व्हिडिओ अपलोड केलो नाही, मला जमलं नाही, तर मी क्षमा मागतो सर्वांना. आता जे नाफेडचं अपडेट आहे तुम्हाला सांगतो. गेल्या आठवड्यामध्ये जे मुख्यमंत्री साहेबांनी मुलाखतमध्ये सांगितले 2 लाख मेट्रिक टन हे क्वांटिटी होती पहिल्यांदा. मग त्यांनी ती क्वांटिटी वाढवून 10 लाख मेट्रिक टन पर्यंत आता नाफेड खरेदी वाढवलेली आहे. आणि जे 12.35 पैसे हे नाफेड खरेदीचं रेट होतं ते 15.80 पैसे वाढलेलं होतं, त्याला पण वाढवणार आहेत अजून, असं त्यांनी अपडेट सांगितलेत. आणि जे शेतकरी संघटना आहे त्यांनी अजून हे आंदोलन चालू ठेवलेले आहेत. त्यांची असं मागणी आलेली आहे की 15.80 पैसे हे तुम्ही जे बाजारभाव जे नाफेड खरेदीचे बाजारभाव दिलेला आहे हे परवडणार नाही. बाजारभाव 25 रुपये ते 3,000 रुपयापर्यंत जायला पाहिजे, तरच सर्व शेतकऱ्यांना हे बाजारभाव योग्य वाटेल, परवडेल. आणि नंतर जर हे बाजारभाव भेटलं तरच पुढच्या वर्षी शेतकरी कांदा करतील, नाही तर पुढल्या वर्षी शेतकरी कांदा करणार नाहीत. पुढच्या वर्षी कांद्याच्या मार्केटला अडचणी येईल. शेतकरी संघटना आणि विरोधी पार्टीकडनं अजून एक मागणी आलेली आहे की त्यांनी म्हणतात जे 6 महिन्यामध्ये बाजारभाव 1 रुपये ते 5 रुपये 6 रुपये असा बाजारभाव कांद्याला भेटलेला आहे, तर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जे पण शेतकरी कांदा विकले तर त्यांना 1,500 रुपये अनुदान भेटायलाच पाहिजे. शेतकरी संघटना अजून विरोधी पार्टीकडनं सरकारकडं अजून एक निवेदन आहे, जे अनुदानचं बजेट आहे तुम्ही 10,000 करोड पर्यंत वाढवा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई होईल. आता जे पुढचं प्रश्न आहे शेतकऱ्यांचं की युद्धामुळे काय अडचण येईल का, तर मला शक्यतो वाटत नाही की आता इथून पुढे युद्धाचं काय अडचण येईल. कारण जे इराण आहे त्यांनी अमेरिकेला असं मागणी केलेली आहे, जे इराणमध्ये तुम्ही नुकसान केलात, जे युद्धामध्ये नुकसान झालेलं आहे त्याचं तुम्ही भरपाई करा. आणि त्या भरपाईचं त्यांनी अमाऊंट $300 बिलियन ह्याचं मागणी त्यांनी केलेली आहेत. तर ते मीटिंग चालू आहे, त्याचं काय अपडेट आलं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. आणि जे डिझेल पेट्रोलचं अडचण होती तेही मला वाटत नाही की होणार आहे म्हणून. जे मध्ये मोदींचं दौरा झालं त्या दौऱ्यामध्ये त्यांनी दुबईसोबत त्यांनी डील करून जे डिझेल पेट्रोलचं अडचण होती ते पूर्णपणे संपवलेली आहे. तर आता जे डिझेल पेट्रोलचं आहे तेवढं अडचण येणार नाही, थोडंफार येईल पण जास्त अडचण येणार नाही. आणि तुम्हाला सांगतो खरी अडचण फर्टिलायझरला येणार आहे.
कारण जे फर्टिलायझर मध्ये आपण युरिया वापरतो ते LPG किंवा क्रूड ऑइलचं वेस्ट असतं. त्याच्या युरिया कमी प्रमाणामध्ये आता अवेलेबिलिटी खूप कमी आहे, कमी प्रमाणामध्ये आहे. त्याचं उत्पादनच खूप कमी झालेलं आहे. जे अमेरिका इराणचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये क्रूड ऑइलची रिफायनरी आहे इराणमध्ये, त्याच्यावर अमेरिकाने हल्ला केल्यामुळं आता युरिया तयार व्हायला अडचण येणार आहे. तर बघू आता फर्टिलायझरला तुम्ही जे आता ऑर्गॅनिक खत आहे ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही आतापासूनच तयारीला लागा की नंतर फर्टिलायझरचं काय अडचण आली तरी आपल्याला ते प्रॉब्लेम वाटू नये. जसं आता पेट्रोल आणि डिझेलचं प्रॉब्लेम आलं, LPGचं प्रॉब्लेम आलं, तसं फर्टिलायझरचा आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो तुम्ही आताच तयारी ठेवा. हे फर्टिलायझरचं जे अडचण आहे आणि जे इतर प्रॉब्लेम येणार आहेत थोड्या दिवसामध्ये, कारण आता पाऊस होणार नाही, तर त्या सर्व गोष्टीचं मी एक शेतकरी आहे त्यांच्यासोबत चर्चा केलो आणि मी थोड्या दिवसांमध्ये लाईव्ह करणार आहे त्या गोष्टीचं. ते सर्व प्रश्नांची उत्तर ते शेतकरी सांगणार आहेत. खूप अनुभवी शेतकरी आहेत, तर तुम्ही ते लाईव्ह वर पण जॉईंट व्हा. ते लाईव्ह 10 दिवसामध्ये मी शेड्यूल करतो शेतकऱ्यांना आणि मला जसं शेड्यूल जमेल त्या हिशोबाने मी लाईव्ह करणार आहे. तर मी थोड्या दिवसामध्ये ते पण अपडेट सांगतो. आता जे बाजारभाव आहे जूनच्या अखेर महिन्यापर्यंत बाजारभाव कसं राहतील ते तुम्हाला सांगतो. खूप व्यापाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर मला असं कळालं की बाजारभाव स्टेबल राहतील आणि वाढण्याचे चान्सेस आहेत. बाजारभाव परत रिव्हर्स येणार नाहीत. आलं तरी आवक वाढल्यानंतर फक्त बाजारभाव रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत. तरी पण त्याचे खूप कमी प्रमाण आहे. तर तुम्ही मार्केटमध्ये, तुम्हाला सांगतो एक विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, मार्केटमध्ये चांगला क्वालिटी माल आणा. डॅमेज क्वालिटी माल मार्केटमध्ये आणू नका. आणि जे पण शेतकरी आहेत जे स्टॉक करणार आहेत तुम्ही आता कमी प्रमाणामध्ये स्टॉक करा. म्हणजे जे खरीपचा कांदा आहे, जे नवीन कांदा आहे त्या कांद्याला योग्य रेट भेटेल आणि जे सध्याचं मार्केट आहे जून जुलै हा महिन्यामध्ये मार्केट व्यवस्थित राहील. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही स्टॉक करत असाल तरी कमी प्रमाणामध्ये करा. 20% फक्त क्वांटिटीमध्ये स्टॉक करा. जर 1000 पाकिट माल असलं तुमच्याकडं किंवा 500 पाकिट माल असलं तर 100 पाकिट तुम्ही फक्त स्टॉक करा. जास्त क्वांटिटीमध्ये माल तुम्ही स्टॉक करायला जाऊ नका. तरच सर्व शेतकऱ्यांना योग्य दर भेटेल. आणि आता सध्या बाजारभाव योग्य आहे, व्यवस्थित सर्व शेतकऱ्यांना बाजारभाव भेटत आहे. तर आता जे सोलापूरचं अपडेट आहे तुम्हाला सांगतो. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 210 गाडीची आवक झालेली आहे. आता जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 18 रुपये ते 20-21 रुपयापर्यंत बाजारभाव पाहू शकता. ह्या 2 आठवड्यामध्ये बाजारभाव खूप वाढलेले आहेत. 3-4 रुपयाचा असं बाजारभाव वाढ तुम्ही पाहू शकता. जे मुक्कल साईज आहे 16 रुपये ते 17 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे मीडियम साईज आहे 14 रुपये ते 16 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे गोल्टा साईज आहे 12 रुपये ते 13 रुपये. जे गोल्टी साईज आहे 10 रुपये ते 11 रुपये. आणि हे सर्व चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव आहेत. जे डॅमेज क्वालिटीचा बाजारभाव आहे तुम्ही 1 रुपये ते 5 रुपयापर्यंत पाहू शकता. आणि जे ॲव्हरेज क्वालिटीचं कांदा आहे म्हणजे सिंगल पत्ती म्हणा, बिगर पत्ती म्हणा, त्याचा बाजारभाव तुम्ही 5 रुपये ते 10-11 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी कांदा, सध्या एक्सपोर्ट होत नाही पण एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे एक निवड असते, त्या क्वालिटीचं बाजारभाव तुम्ही 21 रुपये ते 23 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. 23 रुपयाच्या वर ही बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये गेलेले आहेत. पण आपण ते गृहीत धरणार नाही. 99% शेतकऱ्यांचा बाजारभाव 20 रुपयापर्यंत गेलेला आहे. तर तेच आपण सांगतो. जे 1% शेतकऱ्यांचा बाजारभाव फक्त 20 रुपयाच्या पुढे गेलेला आहे, 22, 23, 25 रुपयापर्यंत. तर आपण ते गृहीत धरू नका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कधीच असं दिशाभूल करत नाही की बाजारभाव 25 रुपये झालेले आहेत आणि शेतकरी मार्केटमध्ये लवकर परत मार्केटमध्ये माल वाढवणार, आवक वाढणार, मग लगेच बाजारभाव रिव्हर्स येणार, ते आपण कधीच करत नाही. बाजारमध्ये आवक स्टेबल ठेवा. 12 रुपये ते 20 रुपये असं सरासरी बाजारभाव आहे असं समजून चाला तुम्ही. सुपर क्वालिटी माल तरी 8 रुपये ते 20-21 रुपयापर्यंत जाऊ शकतो. निवड व्यवस्थित पाहिजे. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला. ह्याचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल हे करू शकता. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील.